हे आपण थोडा येसूर बनवू बरं का. तर आता मी तुम्हाला दाखवते बघा, ही बाजरी आता ही हरभऱ्याची डाळ, ही पण छान लालसर भाजून घेऊ. फार जाळायची पण नाही, फार हे पण नाही करायची. आता हे बघा डाळ भाजून झाली. आता थोडेसे तांदूळ, म्हणजे पोहे खायचे 2 चमचे तांदूळ, ते पण छान गुलाबी रंगावर भाजून घे. आता बघा बडीशेप पण जेवढे तांदूळ घेतले ना तेवढेच 2 चमचे, ते पण छान भाजून. आता बडीशेप भाजून झाली. बघा 10-15 मिरे आणि 10-15 लवंगा, हे 2-3 करम फुलं, आल्याचे तुकडे, तेजपत्ता आणि ह्या 2 मसाले इलायची, हे पण आपण छान भाजून घेणार आहोत. तर मंडळी हे बघा, असं आपलं हे सगळं येसुराचं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरवरच मस्त दळते, तुम्हाला दाखवते. आता हे थोडं कोमट झालंय. आता मी हे मिक्सरला दळून घेते. तुम्ही बघू शकता हे मिक्सरमध्ये बघा किती छान बारीक झाले. तर बघा अशा प्रकारे आपला येसूर तयार झाला. आणि हा येसूर कशासाठी वापरतात सांगू का? खास करून नॉनव्हेजसाठी. जेव्हा मटणाची भाजी असते ना, त्याच्यामध्ये जर हा 1 चमचा येसूर काढून घातला ना, तर भाजीची चव अगदी अप्रतिम होते. आणि येसूरला किती घरातलं जे उपलब्ध सामान आहे तेच सगळं असल्यानं मी सगळं ते लगेच मला झटपट करताही पण आलं. म्हणजे त्याला काही फार विशेष वेगळं काही आणावं लागत नाही, जे घरात आहे त्याच्यातूनच होऊन जातं. आणि हेच येसूर बाजारात वगैरे घ्यायला गेल्यावर किती महाग मिळतात बघा. तर कधी पण आपण घरी करून कोणतीही गोष्ट खाल्लेली कधी पण आरोग्यासाठी चांगलीच असते. आणि पूर्वीच्या बायकांना हा येसूर असं कंदुरी वगैरे असले, मोठे कार्यक्रम असले की तेव्हा करायच्या, जात्यावर तळायच्या. माझ्या आई, सासूबाई वगैरे, वहिनी ते करायचे. ते मला सगळं माहिती होतं, त्याच्यामुळे मी आज हा येसूर बनवला. आणि तुम्हाला माहिती आज भाजी कोणती असणार आहे, आज मंगळवारी, त्याच्यामुळे भाजी कोणती असेल म्हणून आज स्पेशल मी बनवला. आणि विशेष म्हणजे हा 2-3 महिने आरामात टिकतो. मस्त काचेच्या बरणीत भरून ठेवा. कुठलीही काळी भाजी करायची झाली तर त्याला थोडासा घाला. बघा तुम्ही भाजीची चव नक्कीच बदलेल आणि तुम्हाला आवडेल. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला मी केलेला येसूर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.